नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी येतात तर या योजनेसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. साधारणतः 1 तारखेपासून 15 जूनपर्यंत सगळ्यांनाच माहिती आपण या संदर्भातला व्हिडिओ दिलाच आहे की वेबसाईट आहे, काही टेक्निकल प्रोसेस असेल किंवा वेबसाईट चांगल्या दृष्टीने अनेक नवनवीन बदल करण्याच्या दृष्टीने वेबसाईट अपडेशनचं काम चालू आहे आणि साधारणतः 1 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत वेबसाईट बंद राहणार आहे अशी नोटीस देखील अधिकृतरित्या देण्यात आलेली आहे. त्यामुळे याच्यामुळे काय झालेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांची मागील अगदी एप्रिल महिन्याची असेल, मे महिन्याची असेल आणि जून महिन्याची असेल तर या 2 ते 3 महिन्यांपासून अगदी पेन्शन आहे ती थकीत राहिलेली आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी आम्हाला आमची पेन्शन आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार यासारखे वारंवार प्रश्न विचारत आहेत. तर अशा सर्वच लाभार्थ्यांना मी सांगू इच्छितो की साधारण थोडे दिवस तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे, कारण का साधारणतः 1 जूनपासून ते 15 जूनपर्यंत वेबसाईट अपडेट होणार आहे. याच्यामध्ये काही नवीन महत्त्वाचे बदल देखील करणार आहेत. हे बदल शासनाच्या हिताचे असणार आहेत, लाभार्थ्यांच्या हिताचे असणार आहेत आणि लाभ वितरण करण्यासाठी सोयीस्कर व्हावे तर यासाठीचे हे बदल महत्त्वाचे आहेत. तर यासाठी साधारणतः 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत जे लाभार्थी आहेत तर यांना प्रतीक्षा करायची आहे, कारण का वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्या अर्जाचा स्टेटस देखील चेक करता येणार नाही आहे किंवा तुमची पेन्शन आले की नाही हे देखील चेक करता येणार नाही आहे. तर यासाठी अनेक लाभार्थी जवळच्या असणाऱ्या तहसील ऑफिसमध्ये देखील माहिती विचारण्यासाठी जात आहेत, पण त्या ठिकाणी देखील त्यांचं लॉग इन डीबीटीच्याच माध्यमातून असल्याने म्हणजे तहसील ऑफिसमध्ये संजय गांधी निराधार योजनेचं जे ऑफिस आहे तर यांच्या अंतर्गत डीबीटीची जी प्रोसेस केली जाते किंवा एकच वेबसाईट असते तर याच्यामध्ये डीबीटीचं प्रोसेस करणारे कर्मचारी, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय असेल त्यांना देखील याच वेबसाईटवरती वेगळं लॉग इन प्रोव्हाइड केलं जातं. तालुका स्तरावरती देखील जे लॉग इन प्रोव्हाइड केलं जातं तर ते तालुका स्तरावरती संबंधित अधिकारी देखील एकाच वेबसाईटवरती काम करत असतात. तर अशा सगळ्याच प्रोसेस आहेत एकाच वेबसाईटवरती होत असतात. त्यामुळे संपूर्ण वेबसाईट टेक्निकल प्रोसेसमुळे अपडेट होण्याच्या प्रोसेसमध्ये असल्यामुळे कुठल्याही प्रकारची माहिती आता सध्या ऑनलाईन चेक करता येत नाही आहे. तुम्हाला देखील घर बसल्या काही चेक करता येणार नाही आहे. संबंधित विभागामध्ये देखील वेबसाईट मेंटेनन्स असल्यामुळे कुठलीच कामं त्या ठिकाणी केली जात नाही आहे. त्यामुळे तुम्ही देखील जर पेन्शन आली नसेल किंवा थकीत पेन्शन असेल तर या संदर्भात तुम्ही जवळच्या तहसील ऑफिसमध्ये जात असाल तरी देखील त्या ठिकाणी सध्या ऑनलाईन कुठल्या प्रकारचा डेटा चेक होत नाही आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घ्यायची आहे. त्यामुळे सध्या 15 तारखेपर्यंत थोडी प्रतीक्षा लाभार्थ्यांना करावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर जी पेन्शन वितरणाची म्हणजे पेन्शन का राहिलेली आहे, थकीत का राहिलेली आहे, कुठली कागदपत्र अपलोड होणं बाकी आहे, हयातीचा दाखला राहिलेला आहे का, अशा अनेक प्रकारचे जे स्टेटस आहे ते तुम्हाला 15 तारखेनंतरच कळणार आहे. साधारणतः मार्च हा हे आपल्या आर्थिक वर्ष आहे, सगळ्यांना माहिती आहे. मार्च वर्षापर्यंतचा लेखाजोखा आहे तो दिल्यानंतर पासून अगदी एप्रिल महिन्यापासून पुन्हा नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं. तर या आर्थिक वर्षामध्ये सगळ्याच लाभार्थ्यांना माहिती आहे की उत्पन्नाचं प्रमाणपत्र आणि हयात दाखला काढणे कंपल्सरी आहे. अनेकशा अजून ग्रामीण भागामध्ये अनेक लाभार्थी आहेत की त्यांना अजून या संदर्भात माहिती नाही आहे. तर एकदा पेन्शन वितरित झाल्यानंतर पेन्शन आमच्या बँक खात्यामध्ये आली नाही आहे तर याचं कारण शोधण्यासाठी वारंवार अनेक लाभार्थी यूट्यूबवरती विचारत असतात. त्यामुळे कदाचित त्यांनी हयात दाखला देखील दिला नसेल किंवा लक्षात घ्या की त्यांचं उत्पन्नाचा दाखला सबमिट केला नसेल तर या कारणांमुळे लक्षात घ्या तुमची पेन्शन कदाचित आलेली नसेल. तर अशी अनेक कारणं असू शकतात. त्यामुळे आपली पेन्शन का आली नाही आहे याचं कारण जाणून घेण्यासाठी लाभार्थ्यांना कमीत कमी काही दिवस वेट करावं लागणार आहे, वाट पाहावी लागणार आहे, कारण का सध्या सगळीच प्रोसेस आहे ती अंडर मेंटेनन्समध्ये आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना थोडी प्रतीक्षा करायची आहे. 15 तारखेनंतर सर्व काही सुरळीत होईल. जे लाभार्थ्यांची पेन्शन जी थकीत आहे किंवा पेंडिंग आहे त्यांची पेन्शन देखील डीबीटी पोर्टलद्वारे वितरित केली जाणार आहे. तर अशी आताची महत्त्वाची अपडेट आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना ऑनलाईन अगदी ऑफिसमध्ये देखील गेला तरी त्या तुम्हाला सेमच कारण सांगितलं जाणार आहे. त्यामुळे थोडी प्रतीक्षा करा. वेबसाईट प्रॉपर सुरळीत चालू झाल्यानंतरच तुम्हाला जवळच्या विभागामध्ये व्हिजिट करायची आहे. आपण देखील वेबसाईट चालू झाल्यानंतर परिपूर्ण माहिती आपण देणार आहोत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. थोडीशी प्रतीक्षा करायची आहे, कारण का आता सध्या प्रतीक्षा करण्याशिवाय काहीच ऑप्शन नाही आहे. तर या संदर्भात आपण अपडेट देणारच आहोत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.